विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये गुरुवारचा दिवस हा माघारीचा दिवस होता. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कारणांनी माघार घेण्यात अनेक उमेदवार व्यस्त होते आणि ते माघार घेत असताना त्यांची काही वैयक्तिक कारणं वगैरे हे सगळं फिजूल आहे. फक्त पैसे कमावणं हा ज्यांचा धंदा होता, अशाच मंडळींनी आपलं उखळ या निवडणुकीमध्ये पांढरं करून घेतलं. आणि मग गोष्ट बाळ मानेंची असू द्या किंवा अगदी ठाण्यातल्या रवींद्र फाटकांची असू द्या. रवींद्र फाटक किंवा बाळ माने यांसारखे जे लोक आहेत, त्यांच्यावरती वेगवेगळ्या टप्प्यावर टीका होते. नेते त्यांना सोयीनं पाठीशी घालत असतात आणि त्यांचा पुढचा रस्ता त्यांना मिळवून देत असतात. बाळ माने आणि रवींद्र फाटक यांच्याबद्दल जे जे वक्तव्य केलं गेलं त्या वक्तव्यासहित मी आपल्याला नेमकं बाळ माने यांनी जे काही आरोप केलेत आणि जो गदारोळ त्यांच्या माघारीनंतर झालाय, यावरच काही गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार. नमस्कार मित्रो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्र हो, जवळपास 4.5 वर्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांमध्ये जे नगरसेवक निवडून आले किंवा ज्या जिल्हा परिषदांमध्ये लोकप्रतिनिधी निवडून आले, त्यांनी आपल्या मताचा हक्क बजावून स्थानिक स्वराज्य संस्थेतून जे 16 लोक निवडून जाणार आहेत त्यासाठीची निवडणूक होते. आता 4 वर्षांनी ज्या निवडणुका लागल्या त्या निवडणुकांमध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये ज्यांनी पहिल्यांदा बिनविरोध विजय मिळवला त्या नगरसेविकेचं नाव होतं जयश्री रवींद्र फाटक आणि त्या माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या सौभाग्यवती आहेत. जेव्हा त्यांनी पहिल्यांदा बिनविरोध विजय मिळवला त्यानंतर ठाण्यामध्ये अनेक बिनविरोध विजयाची प्रक्रिया सुरू झाली आणि मग या महानगरपालिकांमध्ये अनेक ठिकाणी बिनविरोधचं पीक आलं. त्यावरती राज ठाकरे असो किंवा अनेक लोकांनी टीका केली. हे त्यावेळेला सगळं का झालं होतं, तर फक्त पैसे घ्यायचे आणि गप्प बसायचं अशा पद्धतीचा एक धंदा या निवडणुकीमध्ये बघायला मिळाला. आता त्याचं थोडंसं विस्तृत रूप आपल्याला विधान परिषदेमध्ये बघायला मिळतं आणि विधान परिषदेमध्ये सुद्धा माजी आमदार रवींद्र फाटक यांना उमेदवारी मिळाली. ठाणे आणि पालघर या विधान परिषदेच्या मतदारसंघामध्ये रवींद्र फाटक आपलं नशीब अजमावतील असं वाटत होतं, पण ते काही घडलं नाही. याचं कारण असं आहे की महाविकास आघाडीकडे पुरेशी ताकद नसताना त्यांनी या निवडणुकीला सामोरं जायचं ठरवलं होतं. जितेंद्र आव्हाडांचे अत्यंत निकटवर्ती असलेल्या अभिजित पवारांना तिकीट मिळालं. अभिजित पवारांनी स्वतःचं आणि आपल्या नेतृत्वाचंही भलं करून घेतलं. त्यांनी वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली आणि फाटकांसाठी विधान परिषदेचं दार हे बिनविरोध पद्धतीनं उघडलं गेलं. आता रवींद्र फाटक हे बांधकाम व्यावसायिक आहेत, हे मी आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं होतं. ते नारायण राणे यांचे निकटवर्तीय होते, त्यानंतर ते उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय झाले. कारण रवींद्र फाटक यांनी जेव्हा शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला त्यावेळेला ते ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या तिजोरीच्या चाव्या स्वतःकडे घेऊन काँग्रेसमध्ये जायला तयार झाले होते आणि तशी परवानगी त्यांना उद्धव ठाकरेंनी दिली होती. पण रवींद्र फाटक यांचा चांगुलपणा होता की त्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं की मी स्थायी समितीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये जातोय. तर तेच रवींद्र फाटक आता शिंदेंच्या मांडीला मांडी लावून बसतायत आणि एकनाथ शिंदे हे रवींद्र फाटक यांना विजयी करण्यासाठी कटिबद्ध होते. कारण रवींद्र फाटक हे एकनाथ शिंदेंचे सुद्धा तितकेच निकटवर्ती आहेत. आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये बिनविरोध विजय जो आहे हा फक्त नेहमी फाटक कुटुंबालाच का मिळतो, तर त्याचं उत्तर मी नाही देत आहे, स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देत आहेत. बघा, फाटक बिनविरोधाचं फाटक आहे ना ते, विजयाचं फाटक. म्हणजे त्यांच्या पत्नी देखील महापालिकेच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध झाल्या, तेही झाल्या. म्हणजे हे एक योगायोग आहे. आता आपण पाहिलं की एकनाथ शिंदे काय म्हणाले. अशाच पद्धतीत
जेव्हा जेव्हा निवडणूक येईल त्यावेळेला कोकणामध्ये आणखी एका व्यक्तीचा धंदा तेजीत येतो, ती व्यक्ती म्हणजे बाळ माने. आता बाळ माने हे 1999ला भाजपचे आमदार होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये उदय सामंत यांनी त्यांचा पराभव केला. तेव्हा उदय सामंत राष्ट्रवादीचे उमेदवार होते. ते निवडून आले आणि आमदार झाले. आता तेव्हापासून अत्यंत अतृप्तपणे बाळ माने हे कोकण किनारपट्टीवर आपली गुजराण करतायत. त्यांना इलेक्ट्रोल मेरिट नाही, त्यामुळे पक्ष त्यांना डावलतो आणि पक्षाने जरी तिकीट दिली तरी उदय सामंत त्यांचा दारुण पराभव करतात, अक्षरशः त्यांची धुळदाण उडवतात. आणि त्यामुळे आपण RSSचे आहोत असं सांगणारे बाळ माने मग भाजप सोडून ठाकरेंच्या शिवसेनेत गेले. तिथून त्यांनी उमेदवारी मिळवली मागच्या वेळेला, कारण त्यांना असं वाटत होतं की भाजप रत्नागिरीची जागा स्वतःकडे ठेवेल आणि आपल्याला उमेदवारी मिळेल. पण एकनाथ शिंदेंनी प्रतिष्ठा केली आणि प्रतिष्ठा करण्याची खरं तर गरजच नव्हती, कारण उदय सामंत हे तिथले आमदार होते, मंत्री होते आणि साहजिकच त्यांचा तिथे क्लेम होता. उदय सामंतांनी त्यांचा पुन्हा पराभव केला. अगदी 60,000च्या वर सुद्धा बाळ माने यांची मजल गेली नाही. आता या बाळ मानेंना इथे प्रतिष्ठा आहे की नाही हे त्यांची एक कृती 14 सेकंदाचा व्हिडिओ मी आपल्याला दाखवणार आहे आणि त्यानंतर आपणच ठरवा की बाळ मानेंना राजकीय प्रतिष्ठा का मिळत नाही. आता आपण पाहिलं अनिकेत तटकरे विजयी झाल्यानंतर यांनी माघार घेतली निवडणुकीतून. त्याचं कारण काय दिलं तर त्याचं कारण दिलं त्यांनी की 55 फक्त मतदार होते. उरलेले मतदार त्यातले बहुसंख्य मतदार हे तीर्थक्षेत्राच्या साठी गेलेले होते, तीर्थस्थानांसाठी गेलेले होते आणि त्यामुळे पराभव हा लिहिलेला होता. मग जेव्हा पराभव होणार होता तर मग तेव्हाच तुम्ही स्वतःची राजकीय प्रतिष्ठा पणाला लावण्यापेक्षा उमेदवारी नाकारली का नाही? मग तुम्ही उमेदवारी स्वीकारलीच का? असा प्रश्न ज्या वेळेला बाळ मानेंना विचारला जाईल किंवा विचारला जातो त्यावेळेला त्यांच्याकडे काही उत्तर नाहीये. तर ते विनायक राऊत यांच्यावरती सगळ्या गोष्टी ढकलतायत. खरं तर विनायक राऊत यांचं देखील इथे फारसं काही योगदान नव्हतं. 2014ला ज्या वेळेला विनायक राऊत इथे जाऊन खासदार झाले कोकणामध्ये, तर बाळ माने असं म्हणतात की आमच्यामुळे ते खासदार झाले. तर कोणी कोणामुळे खासदार झालं नाही. जर बाळ माने यांच्यामुळे विनायक राऊत खासदार झाले असतील तर मोदींनी सभा घेतल्यानंतर पण प्रमोद जठार यांचा पराभव नितेश राणेंनी का केला आणि उदय सामंतांनी बाळ मानेंचा पराभव का केला याचं उत्तर मात्र कोणाकडेच नसेल. तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये फक्त लक्ष्मीपूजन इतकाच विषय होता. कोणतीही निवडणूक आली की बाळ माने ज्या पक्षात असतील त्या पक्षात ते रुसतात, फुगतात, नेतृत्वाकडे टीका करतात आणि मग आपल्याला जे जे सोयीचं पडेल ते पदरात पाडून घेतात. हे मी नाही म्हणत आहे. कोण म्हणतंय ते बघा, राज्याचे माजी मुख्यमंत्री. माने हा ओरिजिनल बीजेपीचा आहे, मात्र तो निवडणूक आली का तळ्यात मळ्यात त्याचं चालू असतं. तो जो वैयक्तिक पक्ष म्हटला तरी चुकीचं होणार नाही. एवढ्या वर्ष तुम्ही पाहताय तो एका पक्षात राहिला व्यवस्थित. प्रत्येक निवडणूक आली का तो त्याची हे 5 वर्षाची तरतूद करतो. ते निमित्त झालं तिकीट भरायचं आणि मग तडजोड करतो आणि विड्रॉ होतो. एक तर बाळ मानेवर एवढा विश्वास कोणी टाकण्याची गरज नाही. आता आपण पाहिलं राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे त्यांच्याबद्दल काय बोलत आहेत. आता आपल्यापैकीचे बरेच लोक असं म्हणतील की नारायण राणेंना काय तुम्ही सिरियसली घेताय. तर मित्र हो, नारायण राणे आणि बाळ माने यांची तुलना होऊ शकत नाही. कारण आपल्यापैकी काही लोकांना असं वाटत असेल की राणेंनी नाही का इतके पक्ष बदलले तर त्यांना बाळ मानेंवर बोलण्याचा काय अधिकार आहे. पण आपण हेही समजून घेतलं पाहिजे की राणेंनी महाराष्ट्राच्या राजकारणात दिलेलं योगदान आणि बाळ मानेंनी रत्नागिरी सोडा त्यांच्या फक्त पंचक्रोशीत दिलेलं योगदान याचा सुद्धा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे.
आता आपण पाहिलं की बाळ माने कशा पद्धतीत सध्या उद्धव ठाकरेंवर टीका करतायत किंवा उद्धव ठाकरे विनायक राऊत यांच्या बाबतीत ते जे काय बोलतायत, संजय राऊत यांच्याबद्दल जी काय टिप्पणी करतायत, तर बाळ माने यांनी माघार घेतली. ती माघार अत्यंत अर्थपूर्ण आहे हे आता संपूर्ण कोकण किनारपट्टीवरच्या अगदी दगडाला आणि तिथल्या माडाला माहिती पडेल अशी परिस्थिती आहे. कारण नितेश राणे हे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळातले कॅबिनेट मंत्री आहेत. ते जाऊन ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी घडवून आणतात त्यावेळेला अनिकेत तटकरे यांच्या बाजूला उभं राहून विक्ट्रीची खूण करतात बाळ माने. म्हणजे कुठली राजकीय प्रतिष्ठा आणि कुठला राजकीय संस्कार बाळ माने सांगतायत हे काही कळायला मार्ग नाही. आणि अशाच लोकांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची दिवसेंदिवस पत ही खराब होत चाललेली आहे, लय पावत चाललेली आहे. आणि याचं कुठेही सोयरसूतक ना बाळ मानेंना आहे किंवा ना बाळ मानेंना पाठीशी घालणाऱ्या लोकांना आहे. आता बाळ मानेंची नजर कशावर आहे तर येणाऱ्या जे काही जी मंडळं येणार आहेत त्या मंडळांच्या वाटणीवरती जो काही वाटा भाजपला मिळेल त्या भाजपमध्ये शिरकाव करून बाळ मानेंना पुन्हा एकदा स्वतःचं उखळ पांढरं करून घ्यायचंय. हे सगळं का होतंय कारण हे जे मोठे नेते आहेत, मग एकनाथ शिंदे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, या सगळ्यांनी विचार करण्याची वेळ आलेली आहे. ती विचार करण्याची वेळ का आली आहे ते सुद्धा मी आपल्याला सांगतो की ज्या उदय बनेंवर अन्याय करत या बाळ मानेंना उमेदवारी देण्याचा उद्योग ज्या उद्धव ठाकरेंनी केला त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करायला हवं. सिंधुदुर्गमध्ये जेव्हा वैभव नाईक यांनी उद्धव ठाकरे यांना अपेक्षित असलेला नारायण राणेंचा पराभव केला की जो पराभव देव सुद्धा करू शकत नाही असं बोललं जात होतं, तो पराभव काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या एका वैभव नाईक नावाच्या धडपड्या तरुणाने केला. त्याचं मंत्रिपद त्याला देण्याऐवजी ते राष्ट्रवादीतून आलेल्या बिनकामाच्या दीपक केसरकरांना देण्याचा करंटेपणा उद्धव ठाकरे यांनी केला असं राजकीय समीक्षकांचं आणि कोकणातल्या निष्ठावंत शिवसैनिकांचं मत आहे. आणि मग जी गोष्ट उद्धव ठाकरे चुकवतायत तीच गोष्ट आता एकनाथ शिंदे सुद्धा चुकवतायत का? कारण जे रवींद्र फाटक मागच्या 6 वर्षाच्या टर्ममध्ये निष्क्रिय ठरले असं भाजप आणि शिवसेनेतले लोक ठोठो ओरडून सांगतायत, त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिलेली आहे एकनाथ शिंदेंनी. आता 2029ला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जे वाटेल ते हो, पण पुढची 6 वर्ष म्हणजे 2032 पर्यंत रवींद्र फाटक हे मात्र आमदार राहणार आहेत. आपण अशी आशा करूया की रवींद्र फाटक हे आता मात्र पुढच्या 6 वर्षासाठी निष्क्रिय न ठरता एखादा प्रकल्प किंवा एखादी अशी भूषणावह गोष्ट स्वतःसाठी, स्वतःच्या राजकारणासाठी आणि पक्षासाठी आणि त्यातही ठाणे पालघर या विधान परिषदेच्या मतदारसंघासाठी करतील अशी आशा बाळगूया. कारण या फाटक असो किंवा बाळ माने असो, याच लोकांचं राजकारण आणि त्यांची शैली ही महाराष्ट्राच्या राजकारणातली पत दिवसेंदिवस रसातळाला घालवते हे मात्र खरं. या संपूर्ण सगळ्या प्रकाराबद्दल आपल्याला काय वाटतं? मग ते रवींद्र फाटक असो किंवा बाळ माने असो, एकनाथ शिंदे असो किंवा उद्धव ठाकरे असो, या नेत्यांच्या एकूणच निर्णय क्षमतेबद्दल आपलं काय मत आहे हे या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपण जरूर लिहून कळवा. आपण कळवलेल्या संयमी, सभ्य आणि सुसंस्कृत प्रतिक्रियांचं जरूर स्वागत केलं जाईल. अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया आम्हाला अभिप्रेत आहेत, त्या आपण कळवाव्यात. आपल्याकडे असलेले तपशील कळवावेत, त्यावरती आपला पुढचा व्हिडिओ येईल. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला मुळीच विसरू नका. आणि असेच काही रोखठोक आणि स्पष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा इतकं सांगतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.